सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। देवी सिद्धिदात्रीचा मंत्र म्हणूया। वंदे वांछित मनोरथार्थ चंद्रार्घकृत शेखराम कमलस्थितां चतुर्भुजा सिद्धिदात्री यशस्विनीं। देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहू। नमस्कार। आज नवरात्रीचा 9वा दिवस। आजचं देवीचं जे रूप आहे ते आहे देवी सिद्धिदात्री। भक्तांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करून भक्तांना आशीर्वाद देणारी आणि त्यांना सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी अशी ही देवी। चला आपण या देवीची उपासना करूया। या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। देवीचा आशीर्वाद आपणा सर्वांवर सदैव राहो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ताई आपल्याशी संवाद साधणार आहेत त्या सुलोचना ताई या शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षण अधिकारी म्हणून त्या सेवानिवृत्त झाल्या आणि आज त्या आपल्याला सद्गुरूंविषयी मार्गदर्शन करणार आहेत। एक शिक्षक जसा आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो तसेच एक सद्गुरू त्या साधकांना योग्य मार्गावर आणतात, योग्य दिशा देतात आणि त्यांचं आयुष्य भगवंताशी जोडून ठेवतात। अनुसंधानासाठी सद्गुरूंचा आशीर्वाद हा अतिशय आवश्यक असतो। आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी म्हणून आपण काय काय करू शकतो हे आपण गेले 8 दिवस पाहिलं। पण सद्गुरूंचा जर आशीर्वाद नसेल तर हे सगळं फोल आहे हे लक्षात घ्यायला हवंय। सद्गुरूंचा आशीर्वाद आपण कसा प्राप्त करू शकतो याविषयी आपल्याला ताई मार्गदर्शन करणार आहेत। चला तर मग आपण ताईंना ऐकूया आणि सद्गुरूंचं महत्त्व जाणून घेऊया। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थितः नमो तस्यै नमो तस्यै नमो तस्यै नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ही नवरात्रीची उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे। महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या स्वरूपामध्ये आपण शक्तीचेच पूजन करतो। सत्व, रज आणि तम या त्रिगुणांचा आविष्कार देवीमध्ये आहे। या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या अंतर्गत असलेल्या या शक्तींचे जागरण करायचे आहे। आपल्याला ही संधी मात्रे त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि या नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या सर्व सख्यांना एकमेकींना भेटता येऊन आपल्याला विचारांचे आदान प्रदान करता येत आहे। तर श्रद्धा, दया, क्षमा, शांती, तृष्णा, क्षुधा, तृप्ती, लज्जा, निद्रा, भ्रांती, स्मृती, वृत्ती, शांती, व्याप्ती, लक्ष्मी आणि चैतन्य या सर्व रूपामध्ये स्थित असलेल्या जगदंबेला त्रिवार नमस्कार। शिव आणि शक्ती या दोन्हींची उपासना जीवनामध्ये जरुरीची आहे। अंतर्गत आत्मरूपाने स्थित असलेला शिव आणि बाह्य रूपाने कार्य करणारी शक्ती ही शिवाची शक्ती होय। शिव आणि शक्ती या स्वरूपामध्ये अर्धनारी नटेश्वराचे पूजन भारतीय समाज जन्मजन्मांतरापासून करत आलेला आहे। आपल्या अंतर्गत असलेल्या चित्कला शक्तीला ज्यावेळेला गुरुमंत्राच्या शक्तीची जोड मिळते तेव्हा ज्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे त्या जन्माचे सार्थक करण्याचे कार्य आपल्या हातून गुरुकृपेमुळे घडते। गुरुमंत्राची शक्ती ही अंतर्गत असलेल्या आपल्या आत्मशक्तीला बळ देते आणि ऊर्ध्वगामी करते। या संदर्भात कुंडलिनी शक्ती जागृतीचा प्रयोग व वेगवेगळ्या संतांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला प्रत्येकाला जीवनामध्ये संत भेटतात, गुरु भेटतात। आपली इष्टदेवता आपल्याला खाली येऊन मार्गदर्शन करू शकत नाही, पण ती आपल्याला गुरु भेटवते आणि गुरूंच्या माध्यमातून आपला जो आंतरिक विकास आहे तो घडून येतो। म्हणूनच म्हटलेले आहे की सद्गुरूसारखा असता पाठराखा इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगी सिद्धी पावे। जीवनामध्ये सद्गुरू मिळणं हे परमभाग्य आहे आणि एकदा सद्गुरूंचा स्पर्श जीवनाला झाला की जीवन झळाळून उठते। सांसारिक वस्तूंच्या मोहपाशातून सुटका होते, मनाप्रमाणे सिद्धी मिळतात असे संत ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले आहे। खरोखरच मानव जीवन मिळणं हे महत्भाग्य आहे। त्यातही साक्षात्कारी परमकल्याणकारी संतांची भेट होणं हा अतिशय दुर्मिळ योग आपल्या प्रारब्धाने संचिताने आपल्या आयुष्यात येत असतो आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवनाची वाटचाल करणे यामध्येच जीवनाचे खरे सार्थक आहे। जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले त्या योगे विठ्ठले कृपा केली असं म्हणतात की ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामुळे गुरुपदम
मंत्रमूलम गुरुवाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा. म्हणजे आपल्या ध्यानामध्ये सदैव गुरूंची मूर्ती असली पाहिजे. त्यांचा मंत्र आणि गुरुवाक्य हे आपल्याला, त्यांची कृपा आपल्याला मोक्षपदापर्यंत घेऊन जाते. सद्गुरूंमूर्तीचे सतत ध्यान करावे, गुरुचरणाची सतत मानसपूजा करावी आणि गुरूंनी दिलेला उपदेश सतत हृदयामध्ये ठेवून त्यानुसार आपले जीवनाची पुढील वाटचाल करावी. आयुष्याचा पतहा दुर्गम अवघड डोंगर घाट, गुरुविन कोण दाखविल वाट. संसार सागरामध्ये येणाऱ्या सुखदुःखांच्या लाटा, आशा निराशेची भरती ओहोटी आणि संसार सागरात उठणारी वादळं, या सगळ्या भवसागरातून पार करण्यासाठी, आपलंही नाव ही पैलतीराला लावण्यासाठी गुरुरूप नाविकाचीच खरी आवश्यकता आहे. नाविक तू नाव चला रे, दूर मेरा गाव रे, जंगली माऊली सद्गुरुदेवा, किनारे लगा रे मेरे नाव रे. आत्मज्ञानाची वाट ही सोपी नाही, अतिशय दुर्गम आहे. परंतु सद्गुरूंची ज्यावेळेला आपण बोट धरतो त्यावेळेला ती सहज पार करणे आपल्याला त्यांच्या कृपेमुळे शक्य होते. जीवनामध्ये घडणारी तीर्थयात्रा असेल, सत्संगती असेल, चारिधामांचे दर्शन असेल किंवा होणारा आत्मबोध, हा गुरुकृपेनेच मानवाला शक्य होतो. अनेक संतांनी तपश्चर्या करून आपल्याला ग्रंथरूपाने मोठाच आशीर्वाद दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपली आत्मोन्नती होत राहते त्याप्रमाणे त्या ग्रंथातील विचार आपल्याला मार्गदर्शक ठरतात व आपल्या पुढील जीवनाला प्रेरणा देतात. प्रत्येक टप्प्यावर सद्गुरू आपल्यासोबत असतात आणि हे मात्र आपल्याला ओळखता यायला हवं. आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं अत्यंत बारीक निरीक्षण असतं आणि या जन्मात काही कारणाने साधकाची साधना अपूर्ण राहिली तर पुढील जन्मीसुद्धा आपली साधना ते पूर्ण करून घेतातच. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. आपल्या जीवनामध्ये पूर्वकर्मानुसार प्राप्त होणारी सुखदुःखे, इष्ट अनिष्ट या सर्व प्रसंगातून पार पाडायचे असेल तर गुरुवचनावर दृढसुद्धा ठेवून गुरुवाज्ञेचे पालन करूनच वाट सोपी होते. प्रत्येकाच्या साधनेच्या स्तराप्रमाणे आवश्यक तेथे सद्गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला मिळत राहते. अविरतपणे, अखंडपणे, श्रद्धेने वाटचाल केल्यास आपले इप्सित साध्य करणे सोपे जाते. वाटेतील अडथळे, समस्या पार करण्यासाठी दृढ विश्वास, दृढ श्रद्धा, दृढ निश्चय मात्र महत्त्वाचा आहे. निश्चयात्मक बुद्धी आणि निर्णयात्मक बुद्धी आपल्याला त्या कामी सहाय्य करते. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकल सिद्धी, असं हरिपाठात म्हटलेले. वेदांनी बुद्धीला वैभव मानलेले आहे. ही बुद्धी मनाला वाटेल तशी न वापरता केवळ, आता आपल्याला माहीत आहे की बाहेरची अशांती आहे वातावरणामध्ये, चित्त स्थिर होणं फार महत्त्वाचं आहे आणि बाह्य गोष्टीमध्ये न अडकता आपल्याला मिळालेल्या गुरुप्रसादाच्या, गुरुकृपेच्या सहाय्याने आपल्याला अडथळ्यांवर मार्गक्रमण करून पुढे जायचं आहे. सा विद्या या विमुक्त आहे असं म्हटले. जीवनात येणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी आवश्यक असते ती विद्या. तर ही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजी सकल सिद्धी. तर ही बुद्धी मनाला वाटेल तशी म्हणजे काही ठिकाणी वाया जाते तर ती कुठं लिकेज होतं हे आपल्याला तपासावं लागेल. अनावश्यक चिंतन व्हायला नको, कारण आपल्या हातात किती काळ आहे हे आपल्याला सांगता येणार नाही. तर परमेश्वर चिंतनामध्ये बुद्धी व्यतीत करणं, त्यामुळे आपल्याला आतून मार्गदर्शन मिळत राहते आणि वाट सोपी होते. संचिताप्रमाणे वाट्याला येणाऱ्या, प्रारब्धामुळे वाट्याला येणाऱ्या सुखदुःखामध्ये अडकून न पडता सुखदुःख समान मानून सुखामध्ये हुरळून किंवा दुःखामध्ये होरपळून न जाता पुढील मार्गक्रमण कसं करावं याचा उहापोह अनेक संतांच्या विचारामध्ये आहे. आणि मला खात्री आहे की आपल्या सर्व भगिनींनी गुरूंचे बोट धरूनच मार्गक्रमण सुरू केलेले आहे. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता, परो ददादिती कुबुद्धरेषा. सुख आणि दुःख हे दुसऱ्या कोणी दिलेलं नाही, तर आपल्याच पूर्वकर्मानुसार आपल्याला प्राप्त झालेले आहे. हे जेव्हा आपल्याला समजते त्यावेळेला आपण इतरावर दोषारोप करत नाही आणि प्राप्त परिस्थिती सद्गुरूंनी जे काही दिलेलं आहे तो प्रसाद मानून आपण आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करतो. गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत. म्हणजे त्यात म्हटलेलं आहे बघा, जिथं बिठाओ वही बिठाओ, जो पहिनाओ वही पहिनाओ. म्हणजे तू मला जिथं बसवलंस परमेश्वरा, गुरुदेवा, तिथं मी बसेल.
तू जे काही दिलंस ते मी पहिनेल आणि ज्या स्थितीमध्ये तुम्हाला ठेवलेलं आहे ती स्थिती हा तुझा प्रसाद म्हणून मी स्वीकारेन. ही ज्यावेळेला आपली धारणा होते त्यावेळेला आपण गुरूंच्या अतिशय निकट असतो. मानवी जीवनाचे 4 भाग केलेले असतात. पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्यामध्ये जातात, पुढचे 25 वर्ष गृहस्थाश्रमामध्ये जातात. हे प्रारंभिक आहे. पण पुढची जी 25 वर्ष आहे ते आपले म्हणजे 50 वर्षानंतरची जी आपली स्थिती आणि गती आहे ती आपण निर्माण करायची आहे. परंतु ज्या वाटचालीवर आपण चालत आहोत त्या वाटचालीमध्ये जे आवश्यक आहे, म्हणजे जर आपल्याला दूरच्या प्रवासाला जायचं आहे तर कमीत कमी सामान घेतलं तर प्रवास सोपा होतो. मग आपण निश्चितच आपलं सामान कमी ठेवायचं आहे. अनावश्यक संचय कुठलाच करायचा नाही आहे. याच पद्धतीने आपल्याला म्हणजे विमानात जायचं असेल तर बघा आपल्याला अतिशय कमी सामान बरोबर घ्यावं लागतं. 7 किलोग्रॅम 7 आणि 20च्या बॅग असतात. त्याचे म्हणजे कमी सामान, हलकं सामान बरोबर असेल तर प्रवास सोपा जातो. मग आपल्याला इथे तर भवसागराच्या पार जायचं आहे. अशा वेळेला आपण संचय जो आहे अनावश्यक गोष्टींचा वृत्तींचा केलेला आहे तो आपल्याला दूर करणं गरजेचं आहे. आणि यापुढे आता आपण परिक्रमेच्या वेळेला बघितलं अतिशय कमी श्रमामध्ये मानसिक आणि शारीरिक श्रम तर आपल्याला अजिबातच झाले नाही, कारण आपण एक वेगळ्या आनंदात लहरत होतो. एक छोटंसं शीट, थोडासा आहार आणि पायी चालणं, एकमेकांच्या साथीनं ही मार्गक्रमण करणं हे आपल्याला ते सोपं गेलेलं आहे. मैयाने आपल्याला अतिशय कमीत कमी गोष्टीमध्ये कसं जगायचं आणि जीवनासाठी तेवढंच आवश्यक आहे हे शिकवलेलं आहे. माझी आता पोपटभाऊंच्या सोबत माझी आता 3री परिक्रमा होत आहे. निश्चितच ते खूप मनापासून आपली सेवा करतात आणि त्यांच्या सर्व साधक परिवारामध्येच आपल्याला सामावून घेतलेलं असल्यामुळं आपलं एक कुटुंबच होऊन बसलेलं आहे. तर निश्चितच ही परिक्रमा प्रत्येक वेळेला एक नवा बोध आपल्याला देते. तर मागील परिक्रमेमध्ये मला जो एक बोध मिळाला तो सांगते की जर आपण यांनी चाललो एक्सप्रेसनं चाललो तर आपण ती अतिशय मोठमोठ्या स्टेशनवर थांबते, छोटे स्टेशन घेत नाही. मग जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला गाठायचं असेल तर छोट्या स्टेशनावर छोट्या छोट्या दुःखामध्ये छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपल्याला अडकून पडता कामा नाही, तर आपल्याला एक्सप्रेसचीच गती पकडावी लागेल. त्याचबरोबर जर सामान जास्त घेतलं तर आपल्याला प्रवास आपल्याला अडखळत होईल आणि आपला प्रवासाचा वेग कमी होईल. दुसरा स्वामीनारायण मंदिरच्या या ठिकाणी एक बोध झाला की आपण जातो, आपल्या बॅग ठेवतो, सामान लावतो. दुसऱ्या दिवशी तिथे दुसरी गाडी येते, ती आपलं प्रवासी उतरतात, आपलं सामान लावते. तसंच या जीवनाच्या प्रवासामध्ये आपलं जे कुटुंब आहे किंवा आपलं जे घर आहे ते आपले काही काळापुरतं विश्रांती स्थान आहे. त्यामुळं अडकून पडायचं नाही, कारण एक ना एक दिवस नंतरची पिढी आपली जागा घेणारच आहे. त्यामुळं आपण जो काही अलिप्तपणा संसारामध्ये असायला हवं हेही परिक्रमा शिकवते. साधू संत ऋषी मुनी देव या सगळ्यांनी नर्मदा मैयाच्या तीरावर तपश्चर्या करून आवश्यक ते इप्सित साध्य केलेले आहे. आणि आपल्याला ही मैया ही वैराग्य देते. निश्चितच वैराग्याचा जो भाव मनोमन ती आपल्याला देते तो खूप महत्त्वाचा आहे. सद्गुरू कृपेमुळेच आपल्याला हे सर्व शक्य होतं. संत नामदेवांचा अभंग आहे. अग्निजाळी तनरी अग्निजाळी तरी न जळती पांडव, हृदयी माधव मनोनिया. अग्निजाळी तरी न जळती गोपाळ, हृदयी देवकी बाळ धरियेला. अग्निजाळी तरी न जळे हनुमंत, हृदयी सीताकांत मनोनिया. अग्निजाळी तरी न जळे पै सीता, हृदयी रघुनाथ मनोनिया. अग्निजाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद मनोनिया. नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा, चुके भवबाधा संसाराची. नामा म्हणे स्वामी स्मरावे गोविंदा, चुके भवबाधा संसाराची. हृदय अखंडित रामनामाचे किंवा आपल्या उपास्य देवतेचे किंवा सद्गुरूचे सतत चिंतन सुरू असेल तर कळीकाळाच्या भयापासून
आपण दूर राहतो. कळीकाळाचे भय आपल्याला बाधत नाही. हेच नामस्मरणाचे महत्त्व आहे. हृदय अखंडित रामनामाचे किंवा आपल्या उपस्थदेवतेचे ध्यान जप सदा सुरू असेल तर ती देवता आतून आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करते. परदोष दर्शन करू नये. अनावश्यक ऊर्जा वेळ त्यामध्ये वाया घालवू नये. स्वचिंतनामध्ये जो सतत रत राहतो त्याला तो चांगल्या कर्मामध्ये कार्यरत असल्यामुळे त्याला कर्मच नाही असे म्हणावे लागत नाही. इतरांच्या गुणांचे चिंतन करून ते गुण आपल्यामध्ये कसे आणता येतील याचे चिंतन केले पाहिजे. दोषासाठी स्वतःकडे पाहिले पाहिजे आणि गुणांसाठी इतरांकडे पाहिले पाहिजे. भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले असे म्हणतात. जो जो दयाचा घेतलासे गुण तो तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसे. म्हणजे जे जे गुण स्वीकारार्ह वाटले ते स्वीकारले. ज्यांच्याकडून जो गुण घेतला त्यांना दत्तात्रयांनी गुरुस्थानी मानलेलं आहे. आणि गुरु ही एक व्यक्ती नाही तर एक तत्व आहे. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू पाय तुझेच दोन्ही. म्हणजे जिथं जिथं माझं मन जाते त्या त्या ठिकाणी आपल्या सद्गुरूंची मूर्ती समोर उभी राहते आणि आपल्याला नेहमीच योग्य ते मार्गदर्शन तात्काळ करते. आपणासारखे करीती तात्काळ. म्हणजे सद्गुरूला कामधेनूची किंवा परिसाची उपमा देऊन उपयोगी नाही आहे. कामधेनू हे फक्त चिंतेले तेवढेच देते. चिंतामणी हा सुद्धा चिंतेले तेवढेच देतो. परीस हा फक्त लोखंडाचे सोने करतो. लोखंडाचे परिसात रूपांतर करत नाही. परंतु सद्गुरूंचा जीवनाला जर परिस्पर्श झाला तर यत्किंचित लोखंडाच्या सारख्या जीवनाचं सुद्धा ते परिसात रूपांतर करतात. म्हणून म्हटलेलं आहे की आपणासारखे करीती तात्काळ. म्हणजे आत्महितेशी सद्गुरूंच्या पायी जर आपण लीन झालो तर आपल्या जीवनाची ते पुढील जबाबदारी तर स्वीकारतातच आहे. या युलोकातलंही पार करतात. मागच्या आपल्या ज्या काही बाधा आहेत त्याही दूर होतात आणि पुढील भविष्यातही आपल्यासोबत ते सतत असतात. आपण त्यांचा हात घट्ट धरलेला असतो. तो मात्र कदापिही सोडता कामा नये. जेथे जेथे उदात्तता भव्यता दिव्यता दिसते तेथे भगवंताने माझी विभूती आहे असं सांगितलेलं आहे. त्या ठिकाणी जे आपल्याला सृष्टीमध्ये जी काही भव्यता दिव्यता रमणीकता दिसेल ती भगवंताची विभूती आहे असे समजून तेथे वंदन करावे आणि त्यातील गुण आपल्यामध्ये कसे येतील हे पाहावे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं सर्व भगिनी वर्गांनी एक लक्षात घ्यावं की आपणच अधिष्ठात्री आहोत. गाय माता गंगा गौरी जननी जन्मभूमी या सर्व देवतांचे या निमित्ताने स्मरण करावे आणि आपल्या जीवनामध्ये ज्या आधारभूत ठरलेल्या आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगणे व आपणही कोणाचा आधार होण्याची क्षमता कायम राखणे आणि त्यासाठी आपल्या तनामनाच्या आरोग्याकडे लक्ष देणे ही आजची गरज आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व भगिनींना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.